श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते. तर टायटलवरून लक्षात आलेच असेल, तर आजची रेसिपी ही काकडी आणि पोहे वापरून केली जाणारी आहे ती. तर यासाठी मी इथं एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. पोह्यामध्ये मी पाणी घालून ते पोहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि नंतर हे असे झाकून ठेवलेले आहेत, भिजत ठेवलेले आहेत. आता पोहे आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता इथं मी एक मोठी काकडी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मोठी काकडी नसेल तर तुम्ही छोट्या साईजच्या 2 काकड्याही घेऊ शकतात. पण ही काकडी खूप मोठी आहे त्याच्यामुळं मी इथं एकच काकडीचा इथं वापर केलेला आहे. आणि ही छान अशी काय करायचं, अगोदर काकडी खाऊन पाहिजे, ती कडू नाही आहे ना हे पाहायचं. कारण काय बरेचदा काय होतं, काकडी कडूही असते. खाऊन पाहिल्यानंतर ती कडू नाही आहे ह्याची गॅरंटी करून घ्यायची. आणि नंतर काय करायचं, आपल्या घरामध्ये जी खिसणी अवेलेबल असेल त्या खिसणीवर ही काकडी काय करायची, खिसून घ्यायची. अगदी मोठी खिसणी घेतली तरी चालेल किंवा बारीक खिसणीवर खिसून घेतलं तरी चालेल. तर उन्हाळ्यामध्ये काय होतं, तोंडाला म्हणजे चव नसते किंवा काही पदार्थ खाऊ वाटत नाहीत, त्यावेळेस असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले तर म्हणजे आपल्याला वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले पाहिजेत. तर आता अशा पद्धतीने काय केलं मी, ती काकडी आहे ना ती छान अशी खिसून घेतली. आपली आता इथं काकडी खिसून झालेली आहे. आता हा आपण आज नवीन नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. आता तोपर्यंत इथं पोहे छान भिजलेले आहेत. आता हे पोहे जे आहेत की नाही, आता ते काय करायचे, एकदम मोकळे सुट्टे असे करून घ्यायचे. अजिबात त्यात अशा गुठळ्या राहणार नाहीत, इतके ते सुट्टे वेगवेगळे करून घ्यायचे. तर एकदम मोकळे असे फिडफिडीत करून घ्यायचे तर ते पोहे. आता इथं आपले पोहे पूर्ण असे मोकळे करून झालेले आहेत. आता ह्यामध्ये काय करायचं, किसलेली काकडी घालायची. जर जास्त पाणी असेल काकडीच्या खिसामध्ये तर ते पिळून घ्यायचं आहे आणि नंतरच काकडी घालायची पोह्यामध्ये. खिसलेली काकडी तो खीस घालायचा आहे आणि खीसही पोह्यामध्ये छान असं काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करताना त्या पोह्यांचा असं लगदा होणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी आपण पहिले कसे मोकळे फडफडीत पोहे केले होते की नाही, तसेच मोकळे असे पोहे होतील. अशा पद्धतीने काकडी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि जरी काकडीमध्ये थोडंफार पाणी असलं तरी काय होतं, पोह्यांमध्ये ते सामावले जातं, काही त्यांनी एवढा फरक पडत नाही. पण जास्तच पाणी असेल तर काकडी पिळून घेतली तरी चालेल. आता ही काकडीचा खीस छान असा काय केला, आता मी या पोह्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता इथं गॅसवर मी काय केलं, कढई मांडून घेतलेली आहे. आता मी त्या कढईमध्ये मी काय केलं आहे, आपल्या तेलाच्या किटलीतल्या 3 पळ्या एवढं तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचं. जिरी मोहरी घालून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी काय केलेले, शेंगदाणे घातलेले आहेत. एक छोटी अर्धी वाटी भरून मी शेंगदाणे घातलेले आहेत. आणि हे शेंगदाणे पण त्या तेलामध्ये छान असे काय करायचे, तळून घ्यायचे आहेत. त्या फोडणीमध्ये जिरी मोहरीच्या फोडणीमध्ये शेंगदाणेसुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत. एकदम खमंग असे तळून झाले पाहिजेत शेंगदाणे. आता इथं शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये काय करू, हिरवी मिरची घालू. मी इथं 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते, ते हिरव्या मिरचीचे तुकडे मी घातलेले आहेत. तर हिरवी मिरचीसुद्धा ते तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे. आणि नंतर त्यामध्ये काय करायचा, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आपण त्या फोडणीमध्ये छान असं तळला गेला पाहिजे. आणि नंतर त्यामध्ये काय करायचं, कांदा घालायचा. इथे एक मोठा कांदा मी इथं छान थोडासा मोठा असा चिरून घेतलेला आहे. आणि कांदाही छान त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस असे तळून झाल्याच्या नंतरच कांदा घालायचा आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. एकदम तांबूस रंगावर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आता इथं काय केलं, मी चवीनुसार मीठ घालून घेतले. पोहे कितपत आहेत त्याचा अंदाज पाहून मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मिठामुळं काय होतं, कांदाही लवकर असा परतला जातो किंवा मऊ होतो. आता मीठ घालूनही कांदा छान असा परतून घ्यायचा आहे.
नंतर त्यामध्ये मी एक काय केलं होतं, लिंबू चिरून घेतलं होतं. एका लिंबाचा रस त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. बरोबर मी एक लिंबू इथं चिरून घेऊन एका लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्यामध्ये. लिंबू घातल्यामुळं काय होतं, पोह्यांना खूप छान अशी टेस्ट येते किंवा चव येते. वरतून लिंबू पिळून करण्यापेक्षा जर फोडणीत अशा पद्धतीने लिंबू पिळलं की नाही, पोहे खूप छान आणि टेस्टी लागतात बरं का. आता लिंबू पिळून झालेलं आहे. आपण पुन्हा फोडणी छान अशी मिक्स करून घेऊया किंवा परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये हे काकडी मिश्रित पोहे घालायचे आहेत. आणि पोहे त्या फोडणीमध्ये घातल्याच्या नंतर अलगद असे छान असे परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये. आपण नेहमी एकाच पद्धतीचे पोहे घरात करतो, पण असे हे थोडेशा वेगळ्या पद्धतीने पोहे करून खायला काय हरकत आहे असं मला वाटतं. एकदा तुम्ही करून पाहायला हरकत नाही आहे या पद्धतीचे काकडी पोहे घरी. आणि ह्याच्यामध्ये आपण कसलाच हळदीचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळं या पोह्यामुळे ॲसिडिटीचाही त्रास होत नाही आहे. आता पोहे फोडणीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, एकदम छान परतून असे घ्यायचे आहेत की जेणेकरून पोह्यांचा कच्चेपणा दूर होईल. अशा पद्धतीने पोहे परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये. आता इथं आपले पोहे तयार झालेले आहेत. आता शेवटी आपण आता ह्याच्यामध्ये काय करूया, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातलेली आहे आपण. आता कोथिंबीर घातल्याच्या नंतरही काय करायचं, कोथिंबीर ते पोह्यांमध्ये छान अशी काय करायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीरीमुळे पोह्याला खूप छान टेस्ट येते आणि कोथिंबीर पोह्यामध्ये असलीच पाहिजे, तरच पोहे छान होतात. तर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे असे आता इथं आपले पोहे तयार आहेत. एकदम छान असे बनवून आता आपण ह्याला सर्व करूया. तर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे असे काकडी पोहे तुम्ही पण एकदा करून पहा आणि हो कसे झालेत ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असाल तर तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.